नमस्कार. स्वादिष्ट मराठी किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचा उत्सव म्हणजेच दत्त जयंती उत्सव हा एक मोठा धार्मिक उत्सव असतो. तर दत्त जयंतीची पूजा कशी करावी आणि याचं संपूर्ण धार्मिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. दत्त जयंती 2025 कधी आहे दत्त जयंती जाणून घेऊया. तारीख, वेळ आणि पूजाविधी. दत्त जयंती 2025 ही मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी सुरू होते गुरुवार 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:37 आणि पौर्णिमा तिथी संपेल शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 8:37. त्यामुळे उदयतिथीनुसार दत्त जयंती ही 4 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. दत्त जयंतीचे महत्त्व. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आणि प्रसंगाचे वेगळे महत्त्व आहे. जाणून घेऊया दत्त जयंतीचे महत्त्व. महाराष्ट्रात दत्तात्रेयांना समर्पित अनेक मंदिरे आहेत. ते महाराष्ट्रातील एक प्रमुख देवता आहेत. शेवटी दत्तात्रेयाच्या अनुयायांमध्ये प्रसिद्ध दत्त संप्रदाय उदयास आला. भगवान दत्तात्रेयांना 3 डोके आणि 6 हात आहेत. त्यांच्या प्रत्येक हातात कुठलं तरी सामान आहे. दत्त जयंतीच्या दिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे पूर्णपणे पूजा करतात. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रातील भगवान दत्तात्रेय दत्त मंदिरांमध्ये खूप आनंदाने हा सण प्रोत्साहाने साजरा केला जातो. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती संपूर्ण समर्पणाने भगवान श्री दत्तात्रेयांची पूजा करते तेव्हा दत्त जयंतीचे व्रत करते तेव्हा त्यांची मनोकामना पूर्ण होतात. दत्त जयंती पूजा पद्धत. भगवान दत्तात्रेयाचे मंदिर त्यांच्या जयंतीच्या दिवशी साजरे करणारे प्रमुख देवता आहे. भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. धूप, दिवे, कापूर, फुले, फळे अर्पण करून दत्तात्रेयांच्या पूजा अर्चना करतात. धार्मिकतेचा मार्ग साध्य करण्यासाठी भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तींची घरी आणि मंदिरात सन्मान केला जातो. मंदिरे देखील सजवली जातात. दत्तात्रेयांना समर्पित धार्मिक कार्यक्रमाने भक्तिगीतांमध्ये मग्न होतात. काही ठिकाणी अवधूत गीता किंवा जीवमुक्त गीता पठण केले जाते, ज्यामध्ये स्वतः भगवान च्या वचनांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. पूजाविधी दरम्यान भक्तीने देवतेच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून सिंदूर, हळद, कुंकू व्हावे. हे देखील विशेष आहे की पूजा सुरू झाल्यानंतर लोकांनी देवाच्या मूर्तीभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. पूजामध्ये सहभागी झालेल्या लोकांना प्रसाद वाटावा. दत्त जयंती मुहूर्त, वेळ, विधी आणि तारीख. दत्त जयंती, ज्याला दत्त जयंती म्हणून ओळखले जाते, ती हिंदू देव दत्तात्रेय यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 शक्तिशाली देवांचे एकत्रित रूप आहे. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. दैत्य दत्ताची पूजा आणि व्रत प्रामुख्याने हे साजरे केले जाते. दत्तात्रेय जयंतीला पूजा केल्याने जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये त्याचा फायदा होतो असा भाविकांचा विश्वास आहे. परंतु या दिवसाचे मुख्य महत्त्व आहे की पूर्वजांच्या समस्यापासून वाचवते. दत्त जयंती कधी साजरी करावी. पौर्णिमा तिथीची वेळ गुरुवार 4 डिसेंबर सकाळी 8:38 ते 5 डिसेंबर रोजी सकाळी 4:44. दत्त जयंती दत्तात्रेय व्रताचे विधी. इतर पूजांप्रमाणे भाविक लवकर उठतात, पवित्र जलाशयांमध्ये स्नान करतात आणि दिवसभर उपवास करतात. पूजा समारंभात विशिष्ट फुले, अगरबत्ती, दिवा आणि मिठाई अर्पण केली जाते. भक्तिगीते गायली जातात आणि अवधूत गीता आणि जीवनमुक्त गीता यांसारखे ग्रंथ वाचले जातात. पूजा करताना देवतेच्या मूर्तीला किंवा फोटोला चंदनाचा लेप, सिंदूर, हळद लावावी. पूजा सुरू झाल्यानंतर भक्तांनी भगवान दत्ताच्या मूर्तीभोवती 7 प्रदक्षिणा घालावी आणि पूजा करणाऱ्या सर्वांना प्रसाद वाटावा आणि आरती म्हणावी. श्री गुरु दत्तात्रेय नमः किंवा ओम श्री गुरुदेव दत्त सारख्या मंत्रांचा जप करावा.
यंदाच्या दत्तजयंतीला मात्र विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी विशेष विशेष योग जुळून आले आहे. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार एका देवाला अर्पण केला आहे. त्या दिवशी प्रत्येक देवाची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते. गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन, नामस्मरण, उपासना यासाठी समर्पित केला जातो. त्यामुळे गुरुवारी दत्तजयंती येणे हा योग अनन्यसाधारण आहे आणि अतिशय शुभ मानला जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यावर्षीची दत्तजयंतीची तारीख, पूजाविधी आणि शुभमुहूर्त. दत्तजयंती 2025. 21 नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झाला होता. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा केला जातो. दत्तजयंती 2025 यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा गुरुवारी म्हणजे 4 डिसेंबरला येणार आहे. त्यामुळे या दिवशी हा सोहळा साजरा केला जाईल. दत्तगुरूंचा जन्म संध्याकाळी प्रदोष काळात झाला आहे. त्यामुळे दत्तजयंतीचा कार्यक्रम दत्ताचा पाळणा संध्याकाळी हलवून साजरा केला जाईल. दत्तजयंती तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा प्रारंभ गुरुवार 4 डिसेंबर 2025 सकाळी 8:38 आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती शुक्रवार 5 डिसेंबर सकाळी 4:44. त्यामुळे उदयतिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती ही गुरुवार दिनांक 4 डिसेंबरला साजरी केली जाईल. दत्तजयंती पारायण. दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेक भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. हे पारायण साधारणपणे दत्तजयंतीच्या 7 दिवस आधी सुरू होते आणि पौर्णिमेला म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी संपते. या काळात भाविक नियमांचे पालन करून 7 दिवसांचे पारायण पूर्ण करतात. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी घरात विवाहित जोडप्याला आमंत्रित करून त्यांना भोजन देतात. तसेच गाईला नैवेद्य अर्पण करतात आणि ब्राह्मणाला भोजनासह दक्षिणा देतात. याशिवाय दत्त मंदिरात जाऊन त्या दिवशी अन्नदानही करतात. अशा रीतीने दत्तजयंतीचे पारायण पार पाडले जाते. दत्तजयंती पूजाविधी. दत्तजयंतीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. त्यानंतर दत्ताच्या प्रतिमा किंवा छायाचित्र यांची पूजा करावी. पूजेदरम्यान मूर्तीचा अभिषेक करून अष्टगंध लावावा आणि हार फुले अर्पण करावेत. धूप, अगरबत्ती, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर दत्ताचे नामस्मरण करावे. दत्तभावनी गुरुचरित्रातील 16 किंवा 18 अध्याय वाचावेत. तसेच गुरुलीलामृत, स्वामीचरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत. पूजा पूर्ण झाल्यावर आरती करून प्रसाद वाटावा. मंडळींनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी आमचं स्वादिष्ट माझे किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. कारण असेच व्हिडिओज जेव्हा आमचे यूट्यूबवरती अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला सर्वप्रथम द्यायचं, म्हणजे तुमचे कुठलेच व्हिडिओ बघायचे चुकणार नाही. त्यामुळे आतासाठी आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.